नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहू शकतो. बघा, लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची माहिती 27 जूनची सर्वात मोठी माहिती, सर्वात महत्त्वाची अपडेट आपल्याला पाहायला मिळते. बघा, 27 जूनची महत्त्वाची माहिती आहे. जून जुलै 3000 रुपये. बघा, जून आणि जुलैचे जे हप्ते आहेत त्याच्या संदर्भाची महत्त्वाची माहिती आहे. ज्या पैशांची तुम्ही वाट पाहता तर त्या पैशांच्या संदर्भाची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. बघा, जून आणि जुलैचे 3000 रुपये वाटप होण्याच्या संदर्भात महत्त्वाची माहिती आहे. सोबतच पाहू शकता बघा, 40,000 रुपये कर्ज वाटप. 40,000 रुपयांचं कर्ज जे आहे ते तुम्हाला वाटप होणार आहेत. लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी अतिशय जबरदस्त महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहत आहोत 40,000 रुपयांच्या कर्ज वाटपाच्या संदर्भात. त्यामुळे सर्वांनी हा जो काही व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. पुढे पाहू शकता बघा, महिलांना नवीन योजना. महिलांसाठी काही नवीन योजना या ठिकाणी सरकारतर्फे राबवल्या जातात, त्याची पण महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण जी काही माहिती आहे ती समजून घेणार आहोत. तर बघा, थोडक्यात काय तर संपूर्ण माहिती तुम्हाला आज समजून जाणार आहे. त्या अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या लाडक्या बहिणींना विनंती आहे, लाडक्या बहिणींनो, पटापट व्हिडिओला लाईक करून टाका. पटापट एक लाईक करून टाका बरं सर्वांनी. पटापट व्हिडिओ लाईक करून टाका आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्याच्यासोबतच हा जो काही व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवा, तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत व्हिडिओ पोहोचला पाहिजे. अतिशय जबरदस्त अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. थोडक्यात काय तर आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काही अपडेट आहे तेवढ्या सगळे अपडेट तुम्हाला अतिशय सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही तुम्हाला समजून सांगतो. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे जेणेकरून तुमच्या सगळं लक्षात येणार आहे. त्यामुळे सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे. बघा, 27 जूनची महत्त्वाची माहिती आहे. जून जुलैच्या हप्त्याच्या 3000 रुपयांच्या संदर्भात सुद्धा महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. जूनचा महिना आता जवळपास संपण्यात आला आहे. जूनचा हप्ता तुमच्या खात्यात कधी जमा होणार त्याविषयीची पण महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आता आज रोजी चाललेल्या जेवढ्या काही अपडेट आहेत तेवढ्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला लगेच या ठिकाणी समजून सांगतो. तर बघा, सर्वात महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी महत्त्वाची पुढची अपडेट बघा. जून महिन्याचा हप्ता या तारखेला मिळणार, समोर आली मोठी अपडेट. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येते. बघा, जेवढ्या महिला पात्र आहेत तेवढ्या महिलांसाठी महत्त्वाची बातमी समोर येते. या योजनेचा जून महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना कधी मिळणार या संदर्भात एक नवीन अपडेट हाती आली. बघा, ही जी काही अपडेट आहे ती आलेलीच आहे. सोबतच प्रवीण अहिरे स्पेशल अपडेट तुम्हाला मिळणार आहे. बघा, प्रवीण अहिरे स्पेशल अपडेट, प्रवीण अहिरेची स्पेशल अपडेट म्हणजेच काय तर मी स्वतः तुम्हाला एक महत्त्वाची अपडेट देणार आहे. काय अपडेट आहे तर आनंदाची बातमीच असणार आहे तुमच्यासाठी. आनंदाची बातमी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचं आहे. बघा, लाडकी बहीण योजना, महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. लाडक्या बहिणींना जून महिन्याचा 12वा हप्ता कधीपर्यंत मिळू शकतो या संदर्भात नवीन अपडेट समोर येत आहे. लाडक्या बहिणींना महाराष्ट्र राज्य सरकारकडून दरमहा 1500 रुपये दिले जातात. बघा, दर महिन्याला तुम्हाला 1500 रुपये राज्य सरकारकडून दिले जात असतात, बरोबर आहे. आता यामध्ये जुलै 2024 पासून या योजनेअंतर्गत दरमहा 1500 रुपये मिळत आहेत. जुलै 2024 पासूनच या योजनेच्या अंतर्गत दरमहा 1500 रुपये मिळत आहेत. यानुसार आत्तापर्यंत लाडक्या बहिणींना एकूण 11 हप्ते मिळालेत. बघा, आतापर्यंत 11 हप्ते तुम्हाला मिळालेत, बरोबर आहे. म्हणजेच मेपर्यंतचे हप्ते तुम्हाला आलेले आहेत. आता जूनचा जो हप्ता आहे त्या हप्त्याची तुम्ही वाट पाहत आहेत. 11 हप्ते तुम्हाला मिळालेले आहेत. 11 हप्त्यांचे जर आपण 1500 रुपयांप्रमाणे केले तर बघा 16,500 रुपये होतात. आता 12वा हप्ता तुमचा 1500 रुपयांचा असेल, असे तुम्हाला 18,000 रुपये मिळणार आहेत. आता हा हप्ता तुम्हाला कधी मिळेल? बघा, 12वा जो हप्ता आहे तो तुमच्या खात्यात कधी जमा होणार आहे? या योजनेचा 11वा हप्ता म्हणजेच मे महिन्याचा हप्ता जून महिन्याच्या सुरुवातीलाच मिळाला आहे. दरम्यान आता लाडक्या बहिणी जून महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. बघा, जून महिन्याच्या हप्त्याची तुम्ही वाट पाहताय. जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार त्याची महत्त्वाची अपडेट आपण पाहूया. तर बघा, पुढची जबरदस्त अपडेट. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिला जून महिन्यासाठी 1500 रुपयांचा 12वा हप्ता मिळवण्यासाठी उत्सुक आहेत. जुलै 2024 सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत पात्र महिलांना 11 हप्त्यांमध्ये 16,500 रुपयांची आर्थिक मदत मिळाली. बघा, 11 हप्ते मिळालेत, 16,500 तुम्हाला आलेले आहेत, बरोबर आहे. आता 12वा हप्ता जो आहे तो 12वा हप्ता तुम्हाला मिळणार आहे. कधी मिळणार आहे त्याची अपडेट पाहूया. बघा, दरम्यान लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या लाखो महिलांसाठी आनंदाची बातमी. लाडकी बहीण योजनेचे सर्वात मोठे यश म्हणजे त्यातून मिळालेल्या पैशातून अनेक महिलांनी लघुउद्योग सुरू केलेत. बघा, भरपूर महिला भगिनी ज्यांनी 1500 रुपये तुम्हाला दर महिना मिळतात, म्हणजेच आतापर्यंत 16,500 रुपये, तर त्यामधून स्वतःचा लघुउद्योग जो आहे तो सुरू केला आहे. अनेक ठिकाणी लाडक्या बहिणींचे गट एकत्र व्यवसाय सुरू करत आहेत. त्यामुळे त्या स्वतः स्वावलंबी तर होत आहेतच, पण इतरांनाही रोजगार देत आहेत.
आता हा उपक्रम पुढे नेत मुंबईतील महिलांना 0% व्याजदराने 1 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाहू शकता बघा, आता ह्या ठिकाणी आपल्याला काय पाहायला मिळते तर मुंबईमध्ये जेवढ्या काही महिला भगिनी असतील ज्यांना स्वतःचा त्या ठिकाणी छोटा किंवा मोठा जो काही व्यवसाय सुरू करायचा असेल, लघुउद्योग सुरू करायचा असेल, उद्योग सुरू करायचा असेल, तर त्याच्यासाठी तुम्हाला सरकारने निर्णय घेतलेला आहे 1 लाख रुपयांपर्यंतचं बिनव्याजी कर्ज. बघा 0% व्याजदर म्हणजेच काय तर तुम्हाला कुठल्याही पद्धतीचं व्याज लागणार नाही. अशा पद्धतीचं 1 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे सरकार. कधी तर बघा, हे सगळं मुंबईच्या महिलातील म्हणजे मुंबईमध्ये जेवढ्या महिला राहत असतील तेवढ्या महिलांना जर समजा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे, काहीतरी तुम्हाला उद्योग करायचा असेल बघा, त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या आयडिया असू शकतात. त्या आयडियाच्या याच्याने तुम्ही वेगवेगळा उद्योग त्या ठिकाणी तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला 1 लाख रुपयांपर्यंतचं जे काही कर्ज आहे तो देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. 1 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज तुम्हाला मिळणार आहे आणि तेही बिनव्याजी म्हणजेच काय तर 0% व्याजदर, कुठलंही व्याजदर तुम्हाला लागणार नाही. सोबतच तुम्हाला हप्ते फेडण्याचं म्हणजे हप्ते जे आहेत ते हप्तेसुद्धा तुम्हाला फेडण्याचं त्या ठिकाणी गरज राहणार नाही आहे. कारण तुमच्या लाडकी बहीण योजनेमधून 1500 रुपयांचा जो काही हप्ता आहे तो थेट मायनस होत जाईल. म्हणजेच तुम्हाला हप्तेसुद्धा फेडण्याचं टेन्शन नाही आहे. तुम्हाला 1 लाख रुपये जे मिळतील ते पूर्णच्या पूर्ण तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी यूज करू शकतात, वापरू शकतात. ठीक आहे. आता पुढे बघा, हे झालं मुंबईच्या महिलासाठी. मग आता भरपूर अशा महिला भगिनी ज्या महिला भगिनी मुंबई सोडून इतर भागात राहतात. मग त्यामध्ये आपण पाहिलं नागपूर, नंदुरबार, सिंधुदुर्ग, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, रत्नागिरी, रायगड असेल, नंदुरबार, जळगाव, धुळे, नाशिक अशा पद्धतीने वेगवेगळे जे काही जिल्हे त्या जिल्ह्यांमध्ये महिला भगिनी राहत असतील. आता या महिला भगिनींना काहीच मिळणार नाही अशा पद्धतीची आपल्याला माहिती पाहायला मिळते. तर बघा, त्याच पद्धतीने आता 1 लाख रुपये जसे मुंबईतील महिलांना मिळतात तशाच पद्धतीने इतर भागातील ज्या काही महिला भगिनी राहतात त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांच्यासाठी 40,000 रुपये किंवा 50,000 रुपये हे जे काही कर्ज आहे ते उपलब्ध करून दिलं पाहिजे का? तुम्हाला काय वाटतं? लाडक्या बहिणींनो, तुम्ही आता मुंबई सोडून इतर भागात राहतात. भरपूर महिला नागपूरमध्ये राहत असतील, भरपूर महिला गडचिरोलीमध्ये, गोंदियामध्ये, भंडारामध्ये, रत्नागिरीमध्ये, रायगडमध्ये, सिंधुदुर्गमध्ये राहत असतील, भरपूर महिला नाशिकमध्ये, पुण्यामध्ये राहत असतील, भरपूर महिला नंदुरबारमध्ये राहत असतील, जळगावमध्ये राहत असतील, धुळ्यामध्ये राहत असतील, तर त्या महिला भगिनींना स्वतःचा काहीतरी व्यवसाय करायची इच्छा असेल, त्यांना कर्ज जर हवं असेल तर ते कर्ज तुम्हाला सरकारने उपलब्ध करून दिलं पाहिजे की बघा, त्यामध्ये तुम्हाला 40,000 असेल, 30,000 असेल किंवा 50,000 असेल, जे काही असेल ते तुम्हाला कर्ज मिळायला पाहिजे का? तुम्हाला काय वाटते, तुम्हाला पण हे कर्ज जे आहे ते उपलब्ध झालं पाहिजे का? 0% व्याजदराचं कर्ज असेल 40,000, 30,000, 50,000 रुपयांपर्यंतचं ते तुम्हाला मिळायला पाहिजे का? कोणकोणत्या महिलांना वाटते की आम्हाला पण कर्ज त्या ठिकाणी उपलब्ध झालं पाहिजे, आम्ही मुंबईमध्ये राहत नाही, मुंबई सोडता इतर भागामध्ये आम्ही राहतो, तर आम्हाला 30,000, 40,000, 50,000चं कर्ज उपलब्ध झालं पाहिजे, अशा कोणकोणत्या महिलांना वाटते? ज्यांना वाटते त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. कारण बघा, सरकारला पण या ठिकाणी समजलं पाहिजे की मुंबई वगळता इतरही भागात महिला राहतात, त्या महिलांना पण स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यांना पण कर्ज जे ते उपलब्ध झालं पाहिजे. तेही 0% व्याजदराने तुम्हाला उपलब्ध होणार आहे. मग त्यामध्ये तुम्हाला बघा, मुंबईमध्ये जर आपण पाहिलं तर थोडा व्यवसायासाठी पैसा जास्त लागतो, पण इतर भागात आपण जर राहत असाल, समजा ग्रामीण भागात असाल तर पैसे कमी लागतात. मग त्यामध्ये तुम्हाला 50,000, 40,000, 30,000 जे काही उपलब्ध करून देत असेल सरकार, ते सरकारने उपलब्ध करून द्यायला पाहिजे का? तुम्हाला काय वाटते, तुमची मागणी असेल तर सरकार मंजूर करून देईल, सरकार तुमची मागणी पूर्ण करेल आणि त्याच्यासाठी पण तुम्हाला मागणी करायची. मागणी करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी लिहून पाठवायचं आहे. 30,000 पाहिजे, 40,000 पाहिजेत, 50,000 पाहिजे, जे काही कर्ज तुम्हाला पाहिजे, तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा का, हे अगोदर तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये लिहून पाठवायचे. जर तुम्हाला वाटतंय तुमचा स्वतःचा व्यवसाय तुम्हाला सुरू करायचा आहे तर कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी लिहून पाठवायचे. पुढे पाहू शकता बघा, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा हेतू की लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांचे पैसे बाजारपेठ आणि व्यवसाय जगात गुंतवावेत, जेणेकरून पैसे वाढतील आणि लाडकी बहीण आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील. तर बघा, हे जे काही पैसे बाजारपेठेत त्या ठिकाणी गुंततील आणि पैसे जे ते वाढणार आहेत. सोबतच जर आपण पाहिले तर जे काय आपलं आर्थिक जी काही GDP आहे ती पण आपली महाराष्ट्राची वाढणार आहे. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी सरकार विचार करत आहेत. तर तुम्हाला पण वाटत असेल तुम्हाला पण कर्ज मिळायला पाहिजे तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता. जूनचा हप्ता जो आहे तो तुम्हाला जुलैमध्ये मिळेल. ही महत्त्वाची अपडेट तुमच्या सर्वांसाठी होती. प्रवीण आयरे स्पेशल जी काही अपडेट आहे ती म्हणजे जूनचा हप्ता पण तुम्हाला जुलैमध्येच मिळणार आहे. आता जर आपण पाहिलं 27 जून आहे, म्हणजे 100% तुम्हाला जूनचा हप्ता जुलैमध्ये मिळणार आहे. संपूर्ण माहिती आपण पाहिली. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.